यवतमाळ जिल्ह्यातील पुसद वाशिम महामार्गावरील 70 माळ घाटात भाविकांना देवदर्शनाहून घेऊन निघालेल्या कारचा भीषण अपघात झाल्याची माहिती सध्या समोर येते. 70 माळ घाटामधून जात असताना अचानक जोराचा आवाज आला आणि सगळीकडे हाहाकार उडाला होता. घाटामध्ये गाडी येताच कार चालकाचं नियंत्रण सुटलं आणि कार थेट झाडावर जाऊन आदळली. 70 माळ घाटामध्ये देवदर्शनाहून परतत असताना झालेल्या या भयंकर अपघातामध्ये कारमध्ये बसलेल्या 8 जणांसोबत जे काही भयंकर घडलंय ते ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल. नेमकं पुढे काय घडलं ते पुढे पहा. त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारचे अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. गेल्या काही दिवसांपासून राज्यात अपघाताचं सत्र पाहायला मिळतंय. सध्या महाराष्ट्रातील भाविक देवदर्शनासाठी जात असताना त्यांचा अपघात झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय. सध्या अशीच एक घटना यवतमाळ जिल्ह्यातील पुसद वाशिम महामार्गावरील 70 माळ घाटामधून समोर येते. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार अहमदनगर येथील 8 भाविक रेणुका मातेचं दर्शन घेण्यासाठी माहूरगडावर गेले होते. दर्शन घेऊन पुसद मार्गे नगरकडे परतत होते. पुसद वाशिम महामार्गावरील 70 माळ घाटात कार आली असता अचानक चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं. काही क्षणातच कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली. अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. या घटनेत 2 भाविकांचा घटनास्थळी मृत्यू झाला. दरम्यान स्थानिकांनी या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले.